मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या घडामोडी पाहिजेत मात्र सुरुवातीला बातमी पावसाबाबतची। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय। पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिलाय। यामध्ये रायगडला पावसाचा रेड अलर्ट दिलाय तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताराला ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाण्यात मात्र पाऊस उसंत घेणार आहे। कोकणात अलर्ट देण्यात आलेला आहे, विदर्भातही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बघा रेड अलर्ट कुठे, रायगडमध्ये रेड अलर्ट दिलाय। ऑरेंज अलर्ट कुठे बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारामध्ये ऑरेंज अलर्ट आहे तर संपूर्ण विदर्भामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, नवी मुंबईत मात्र पाऊस आज उसंत घेणार आहे। रेड अलर्ट रायगडमध्ये देण्यात आलेला आहे। बातमी भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली त्याबाबतची। मुसळधार पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती आहे। लातूरच्या मेथीची जुडी 30 ते 40 रुपयांना विकली जाते तर मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये ही जुडी 50 ते 60 रुपयांना विकली जाते। भाजीपाल्याचे दर वाढले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र या दरवाढीचा फटका बसतोय। तर राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातल्या घाटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो झालाय त्यामुळे या भागातील आदिवासी पाड्यांना मोठा दिलासा मिळाला तर बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे पर्यटकांची गर्दी होती मात्र काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेणं गरजेचं आहे। तसंच पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेऊनच पावसाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। तर अनेकदा बदलीसाठी म्हणून खोटं बोललं जातं तर आता बदलीसाठी खोटं बोललेल्या गुरुजींना थेट घरी जावं लागणार आहे। ग्रामविकास विभागाने त्या संदर्भात निर्देश काढलेत। दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आलेत। बघा शिक्षकाच्या दिव्यांगत्वाचा जर खोटा पुरावा सादर करण्यात आला, खोटं प्रमाणपत्र सादर करण्यात आलं तर मग त्या गुरुजींना थेट घरी जावं लागेल। आजाराबाबतही जर संशय आला तर तपासणी केली जाईल। दिव्यांग प्रमाणपत्र देताना मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावं लागेल। महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळली तर पडताळणी केली जाईल। स्वयंघोषणापत्रात अनियमितता आढळल्यास शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। संबंधित शिक्षकांचं निलंबन करून शिस्तभंगाविषयक कारवाई केली जाणार आहे। यानंतर एक मोठी बातमी, भारताला भविष्यात कच्च्या तेलाच्या गरजेसाठी परदेशी आयातीवर अवलंबून राहावं लागणार नाहीये कारण अंदमान समुद्रामध्ये एका मोठ्या ऑफशोर तेल साठ्याचा शोध लागू शकतो। तशी शक्यता वर्तवण्यात आली ज्यामध्ये अंदाजे 1,84,440 कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा असू शकतो। जर हा साठा खरा ठरला तर भारतासाठी एक गेम चेंजर ठरेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संभाव्य शोधाबद्दल माहिती दिली। अंदमान क्षेत्रामध्ये गयानासारख्या मोठ्या प्रमाणावर तेल साठ्याचा शोध लागला तर भारताची अर्थव्यवस्था 3.7 लाख कोटी डॉलरवरून थेट 20 लाख कोटी डॉलरपर्यंत वाढण्यास मदत होणार आहे। तर बातमी इराणमधून, इराण सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये अमेरिका आणि त्यांचा
दूतावासावर सुद्धा परिणाम झालेला आहे। तेल अवीवमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र इमारतीच्या काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। תראו, רסיסים על הגלזביץ', אני צועד הביתה, אני עוד לא יודע מה אני הולך לראות. What the f***? तर ट्रम्प यांनी सगळ्यात पहिलं पाऊल काय उचललंय तर ते म्हणजे राजधानी तेहरान ताबडतोब सोडा असं त्यांनी इशारा दिलेला आहे। इस्रायल इराणवर विध्वंसक हल्ला करण्याची शक्यता आहे, त्यामुळे इराणची राजधानी स्फोटकांनी हादरलेली आहे। इराणनं अणुकरारावर स्वाक्षरी करायला हवी होती असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तेहरान ताबडतोब सोडा असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। इराणी नागरिकांना त्यांनी हा इशारा दिलेला आहे। इराणची राजधानी तेहरान ताबडतोब सोडण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। तर ताबडतोब तेहरान सोडण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेला आहे। इराणच्या नागरिकांना त्यांनी हा इशारा दिलाय। इस्रायल इराणवर विध्वंसक हल्ला करण्याची शक्यता आहे, त्यामुळेच इराणच्या राजधानीला ताबडतोब सोडण्याचा इशारा ट्रम्प यांनी नागरिकांना दिलेला आहे। दुसरीकडे काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या दूतावासाचेही नुकसान झाले। यानंतर महत्त्वाच्या टॉप 5 बातम्या बघूयात। तेहरानच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत असतानाच इस्रायलच्या जेट विमानाने मिसाईल डागलं। इस्रायलनं इराणियन स्टेट न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केला। अचानक हल्ला झाल्यानं इराण टीव्हीचं प्रक्षेपण बंद करण्यात आलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओत रमेश विश्वास कुमार कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना दिसतो। उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये इंधन पंपावर सीएनजी भरायचं असल्यानं खान कुटुंबाला गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं। एहसान खाननं नकार दिला आणि वाद सुरू झाला। त्यात एहसानची मुलगी अरिबा गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्वर काढून थेट कामगारावर रोखली। सीसीटीव्हीत हा सगळा प्रसंग चित्रित झालाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात पाहिला जातोय। तर रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं एका महिलेला मारहाण केली आहे। तू गाडी नीट चालवली नाही म्हणत चालकाने महिलेमध्ये वाद झाला। महिलेनं चालकाला हेल्मेट परत केलं, मात्र पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर चिडलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं महिलेच्या कानशिलात लगावली। ही धक्कादायक घटना बंगळुरूतल्या जयानगर भागात घडली। महाकुंभातल्या मोनालिसाचा एक व्हिडिओ युट्यूबवर रिलीज झालाय, ज्यामध्ये ती गायक उत्कर्ष सोबत दिसते। तिचे गाणं 14 जून रोजी रिलीज झालंय। महाकुंभ 2025 मधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं नशीब एका रात्रीत चमकलंय। यानंतर टॉप 5 बातम्या बघूयात मुंबईतून। विरारमध्ये महावितरणची चालू रोड लाईन तुटून भीषण स्फोट झालाय। विरारच्या कोपरी नाका परिसरामध्ये रात्री 9च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। आगीचा लूट इतका भीषण होता की नागरिकांची पळापळ झाली। याची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली। भिंत कोसळून संरक्षक जाळी तुटून ढिगारा 2 महिलांवर पडलाय, त्यामुळे दुर्घटनेत महिला जखमी झाल्यात। दोन्ही महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। एका महिलेची प्रकृती गंभीर आहे। तर अंधेरीमध्ये मरोळ परिसरात इमारतीचं बांधकाम सुरू असताना
माती खचली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मयत कामगार 27 वर्षांचा होता. मुंबई महापालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याची सूचना देण्यात आल्या. मुंबईमध्ये वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यात विशेष लक्ष घातले. नवी मुंबईत ज्वेल्स ऑफमध्ये एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केला. घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. जखमी इसमाला तातडीनं DY पाटील रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. तुम्ही पाव खात असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी. कारण बदलापुरात पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळलाय. सुदैवानं वेळीचा प्रकार लक्षात आल्यानं या संदर्भात दुकानदाराला समज देण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे बेकरीमधील अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. बदलापुरातल्या एका बेकरीतला हा प्रकार आहे. या बेकरीमध्ये किती अस्वच्छता आहे याचंच हे उदाहरण म्हणावं लागेल. या पावामध्ये मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा सुद्धा आढळलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख करत एक विधान केले. पंपावर पेट्रोल सोडूनच धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाला असं विधान अजित पवारांनी केलं. तर अंबानींबाबत वेगळ्या शब्दाचा उल्लेख केला असेल तर राजकारण सोडेल असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. मला सगळं टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का? काय करू ना, माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिथे का मला पंपावर मुलं लागलं हे मला कमी पडायचं आहे. आणि पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणावं, या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडेल, राजकारण. तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये मोठं खिंडार पडले. सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवकांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश होतोय. यावेळी बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल. नाशिकमधील भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला मात्र जाहीर विरोध आहे. मनसेला देखील नाशिकमध्ये धक्का बसलेला आहे. प्रदेश कार्यालयात आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे. कोण असतील, मंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, निश्चितपणाने 1 वाजेला ते चित्र स्पष्ट होईल. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही.
पुढची बातमी बघा. सोलापूर गोवा विमान सेवेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आता जुंपली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात शीतयुद्ध रंगल्याचं दिसतंय. सोलापूरहून गोवा विमान सेवेमुळे तस्करी वाढेल आता असा आरोप प्रणिती शिंदेने केलाय. तर ते गोव्याला जाऊन बिघडून आले आहेत वाटतं असं म्हणत जयकुमार गोरेने प्रणिती शिंदेना टोला लगावलाय. मुंबई सोलापूर, मुंबई हैदराबाद, सोलापूर हैदराबाद, सोलापूर मुंबई, सोलापूर बँगलोर, सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे. उलट मला तर शंका आहे की गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार. कारण का नाही, खरंच तसंच आहे. आणि काय होणार आहे याच्यातून, तुम्ही काय साध्य करताय? खूप दिवसापासून आम्ही विमानाची वाट बघतोय. काय होणार आहे भाऊ, नक्की सांगा. कधी येईल विमान? आता पटवारी साहेब विमान आलेलं आहे, विमानाने उड्डाण पण केलेली आहे. पण उड्डाण केल्यावर सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं, मग गोव्यात गेल्यावर कसं होणार, गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल. गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं? ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का? यानंतर पुढची बातमी बघूयात. इंद्रायणी पूल दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र ही मागणी कुणी केली आहे? सरकारकडून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कशी धूळफेक केली जाते आणि राज ठाकरेंनी कशा प्रश्नांच्या फैरी झाडल्यात पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हा कोसळलेला पूल बिहारमधील नाही, तर हा पूल पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरचा आहे. हा पूल कोसळल्यानं 4 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर 51 जणांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र याच पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आणि त्याची पोलखोल खासदार संजय राऊतांनी केली. 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता. म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला. माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना. एक मंत्री सही करतोय इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी. तर राज ठाकरेंनीही इंद्रायणी पूल दुर्घटनेवरून प्रश्नांची सरबत्ती करत सरकारला धारेवर धरलंय. पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का केली नाही? पूल धोकादायक असताना नव्यानं पूल का बांधला नाही? प्रत्येक घटनेनंतर सरकारची एकच ठराविक प्रतिक्रिया असते. सरकारचे इतके विभाग नक्की काय करतात? तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलासाठी 15 कोटींची आवश्यकता असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 80,000 रुपयांचीच मंजुरी दिली. त्यामुळे प्रशासनावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली. कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत. किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर. मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. राज्यातील 20,000 पेक्षा जास्त पुलांपैकी 40% पूल धोकादायक स्थितीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुद्दा फक्त इंद्रायणी पुलाचा नाही, तर सर्वसामान्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचं ऑडिट करायला हवं. याबरोबरच इंद्रायणी पूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निधी अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट,